महायुतीच्या जागा वाटपाची प्राथमिक चर्चा महाराष्ट्रात होणार, मग दिल्लीमध्ये जागा वाटपाला हिरवा कंदील दिला जाईल। महायुतीतील प्रमुख नेते एकत्र बसून लोकसभेची प्राथमिक चर्चा करतील। आगामी लोकसभा निवडणुकीचा भाजपचा मेगा प्लॅन, राज्यामध्ये भाजप लोकसभा निवडणूक समिती स्थापन करणार। 2019 मध्ये पिछाडीवर राहिलेल्या बूथवर भाजप विशेष लक्ष देणार। नवी दिल्लीतील काँग्रेसच्या बैठकीतील जागावाटपाचा फॉर्म्युला एबीपी माझाच्या हाती। काँग्रेसच्या फॉर्म्युलावर काँग्रेस 22 जागांवर, शिवसेना 18 तर राष्ट्रवादी 6 जागांवर लढेल, तर वंचितला 2 जागा दिल्या जातील। लोकसभा जागा वाटपाबाबत काल शरद पवार गट आणि ठाकरे गटाची बैठक संपन्न। राऊतांच्या 23 जागांच्या दाव्यानंतर शरद पवार गटानं भूमिका मांडली। जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन। या ट्रेनला छत्रपती संभाजीनगर, मनमाड, नाशिक आणि ठाणे असे 4 थांबे, तर महाराष्ट्रातील 6वी वंदे भारत एक्सप्रेस। जालन्यातील वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची उपस्थिती। वंदे भारत रेल्वे हे मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। जालन्यातल्या बदनापूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले। एका मराठी आंदोलकाकडून फडणवीस गो बॅकच्या घोषणा। स्वच्छ ठाणे अभियानाला सुरुवात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा स्वच्छता अभियानात सहभाग। पिंपरी चिंचवडचे संजोग वाघेरे यांचा ठाकरे गटात प्रवेश, मातोश्रीवर शिवबंधन बांधलं। मावळ मतदारसंघात अजित पवारांना धक्का बसण्याची शक्यता। रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात खासगी प्रवासी बसला अपघात, 2 महिला प्रवाशांचा मृत्यू, 55 जण जखमी। बुलढाण्यामध्ये अवैध रेती वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकनं एका युवतीला चिरडलं, 23 वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू। शेगाव संग्रामपूर मार्गावरची कालखेड गावाजवळ घटना, ट्रक चालकाला शेगाव ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलं। बीड जिल्ह्यात 5 वर्षात 4,714 महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या, 55% महिलांचं ऑपरेशन खासगी रुग्णालयात। गर्भपिशवी काढण्याच्या प्रकारात पुन्हा धक्कादायक वाढ। कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करावं, मंत्री दीपक केसरकर यांची केंद्र सरकारकडे मागणी। मुंबईमध्ये 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांसाठी मालमत्ता करमाफी कायम, मात्र त्याहून मोठी घरं असणाऱ्यांच्या मालमत्ता करामध्ये 15 ते 40% वाढ होणार, महापालिकेचा निर्णय। सुकन्या समृद्धी योजनेतील व्याजदर वाढवण्याचा केंद्रीय अर्थमंत्रालयाचा निर्णय। सुकन्या समृद्धी योजनेवरती आता 8.2% व्याजदर। काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या जामीन आणि शिक्षेला स्थगिती, या अर्जावरती आज निर्णय। आतापर्यंत सुनील केदार यांना न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही। कोरोनाच्या नवीन JN.1 व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर नागपूरमधील आरोग्य यंत्रणा सतर्क, महापालिका अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांची आरोग्य विभागासोबत बैठक। नाशिकमधील सप्तशृंग गड उद्या 24 तास खुला राहणार, भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी ट्रस्टचा निर्णय, मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित राहण्याची शक्यता। नौदलातील अधिकाऱ्यांच्या गणवेशाच्या खांद्यावर असणाऱ्या एपोलेट्सचं डिझाईन बदललं, नवी डिझाईन असलेल्या एपोलेट्सचा फोटो नौदलाकडून शेअर। केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालक पदाची जबाबदारी महिला अधिकाऱ्याकडे, IPS अधिकारी नीना सिंग यांची CISFच्या महासंचालक पदी नियुक्ती। राजधानी दिल्लीतील कर्तव्य पथावर जवानांची तालीम, 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाची तालीम। पाकिस्तानचा तांत्रिक आधारावर हाफिज सईदच्या प्रत्यार्पणास नकार, पाकिस्तान आणि भारतामध्ये कोणताही द्विपक्षीय प्रत्यार्पणाचा करार नाही, पाकिस्तानचं म्हणणं। जागतिक बँकेचा पाकिस्तानला इशारा, पाकिस्तानचं आर्थिक मॉडेल अपयशी, इथे गरिबांसाठी काहीही नाही, श्रीमंतांसाठी सगळी धोरणं आखली जातात, जागतिक बँकेची टिप्पणी। गुजरातमधील गोध्रा हत्याकांडावर भाष्य करणारा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, दुर्घटना की षडयंत्र गोध्रा असं या चित्रपटाचं नाव असून चित्रपट 1 मार्चला प्रदर्शित होणार। यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा गुजरातमध्ये होणार, 28 जानेवारीला गुजरातमधल्या गांधीनगरमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।